नमस्ते. आज मी आलू भुजिया करते, म्हणजेच बटाट्याची शेव. त्याच्याला आपल्या साहित्य काय पाहिजे, ही उकडलेली बटाटे घेतलेत मी 5-6, आमचूर पावडर, ओवा, काळी मिरी, धणा पावडर, बडीशेप पावडर आणि जिरा पावडर आणि आमचूर पावडर, कसुरी मेथी आणि सुंठ पावडर, हळद, थोडं तिखट, मीठ आणि बेसन. आणि हा आपल्याला साचा पाहिजे. आता आपण ही बटाटी किसून घेऊया. उकडून घेतलेली बटाटे ती किसून घेऊया. हा बटाटा मी किसून घेतलेला आहे बारीक किसणीने. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काळी मिरी पावडर टाकायची, ती सुद्धा अशी गाळून घ्यायची. ही आमचूर पावडर, ही आल्याची पावडर आहे, मागाशी सांगितली नव्हती, सॉरी. ही आल्याची पावडर आहे. ही कसुरी मेथी आहे. एक 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 चमचा घ्यायचा. हा गाळ राहिला आहे तो आपण आता बाजूला करूया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ओव्याची पावडर करायची आहे. हे सगळे जिन्नस मी भाजून घेतलेले आहेत. माझा चमचा छोटा आहे म्हणून मी 2 चमचे टाकले. आता ह्याच्यामध्ये जिरा पावडर टाकते. चमचे बघा केवढे. काळी मिरी घेतली आपण. आता बडीशेप पावडर आणि धणा पावडर. हळद 1 चमचा, तिखट तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार मीठ, आणि आपल्याला ह्याच्यात 2 चमचे तेल घ्यायचे. हे 2 चमचे तेल घेतले. तापलेलं नाही आहे तेल. तर जरा बाजूला. तर हे जिन्नस आपण सगळे एकजीव करून घेऊया. पाण्याचा वापर करायचा नाही आहे. एकदम गरम गरम बटाटीसुद्धा घ्यायची नाही आहेत उकडलेली. थोडी थंड करायची, नंतर घ्यायची. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन जेवढं मावेल तेवढंच टाकायचं. जास्त पातळ नाही करायचं, जास्त घट्ट नाही करायचं. आधी मी थोडं थोडं टाकते. ही शेव आपल्याला मुलांना मधल्या वेळेमध्ये खायला भेटते. टिफिनला सुद्धा तुम्ही शाळेच्या टिफिनला देऊ शकता. कधीही तोंडात टाकली तरी तोंडाला चव पण येते. आता आपलं पीठ असं मळून घेतलेलं आहे, हे बघा. आता हा मी चकलीचा साचा आहे. त्याच्या शेवेसाठी आपल्याला 2 ते 3 अशा प्लेट येतात. तर तुम्हाला जाड बारीक कोणती करायची ते करू शकता. आता मी मोठी घेतली आहे. थोडं सोऱ्याला तेल लावते. घट्ट भरायचा, हवा जाऊन द्यायची नाही त्याच्यामध्ये, साच्यामध्ये. तेल एकदम धूर येईपर्यंत तापवायचं नाही आहे, आणि ते शेव लगेच काळी पडेल आणि आतमध्ये शिजणार पण नाही आहे.
आता आपलं तेल तापलंय काय ते बघूया. तेल तापलेलं आहे आपलं. आता शेव घालूया. एक वेळा शेव टाकलेली आहे, लगेच पलटी करायची नाही. थोडे बुडबुडे कमी झाले वरचे की मग पलटी करायची. शेव आपली तळून झालेली आहे. बुडबुडे पूर्ण कमी झाले म्हणून मी आता काढून घेते. तेल चांगलं नितळायचं. हे तुकडे वगैरे पडलेले आहेत ते पण सगळे काढून घ्यायचे, नाही तर नंतरची शेव टाकू आपण तर हे काळे होते आणि शेव दिसायला पण खराब दिसेल. आता आपण दुसरी टाकूया. ही आपली आलू भुजिया. प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता, महिनाभर खाऊ शकता. टेस्टीला छान. आवडली शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.